प्रतिमेला पुष्पार्चन करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जागरण अंतर्गत 4 विषयांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्या 4 विषय म्हणजे कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, समरसता आणि सेवा कार्यक्रम. पर्यावरण आणि कुटुंब प्रबोधन या ज्या समाजाला भेडसावणाऱ्या किंवा पूर्ण विश्वाला संकटात टाकणाऱ्या या ज्या 2 प्रमुख गोष्टी आहेत, यांना याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून संघटनेने या संघाच्या माध्यमातून या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. पर्यावरण आणि कुटुंब प्रबोधन, समरसता, सेवा कार्यक्रम हे शाखा स्तरावर आलेलं आहे. शाखा स्तरावर आणायचं मुख्य कारण म्हणजे कार्य विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे समाजापर्यंत हा विषय जलद गतीने नेण्यासाठी आणि इफेक्टिव्ह पद्धतीने नेण्यासाठी म्हणून या विकेंद्रीकरणाची मदत होत आहे. आता काळानुरूप समाजात बदल घडत असतात आणि हे बदल काही चांगले असतात, पण या बदलांमध्ये काही दोषसुद्धा निर्माण होतात. या दोषांनी फार 11-12 स्वरूप प्राप्त होण्याआधीच किंवा याचं स्वरूप भेडसावणारं स्वरूप प्राप्त होण्याआधी आपण त्या दोषांचं निवारण कसं करता येईल याच्यासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणं किंवा या समाजातल्या दोषांना कसं दूर करता येईल याच्यासाठी शाश्वत व्यवस्था निर्माण करणं हे कुटुंब प्रबोधनाचं मुख्य कार्य आहे. कुटुंब प्रबोधनात अपेक्षित हे आहे की शुद्ध कुटुंब निर्मिती हे नित्य निरंतर साधन असावं. म्हणजे आपण जी भारतीय संस्कृतीपासून जे दूर जात आहोत आणि त्यामुळे जे प्रश्न निर्माण होत आहे त्या प्रश्नांना आपण कसं सामोरं जायचं आणि ही पूर्ण सुदृढ कुटुंब व्यवस्था पुन्हा कशी पुनर्स्थापित करायची यासाठी म्हणून कुटुंब प्रबोधन हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. या कुटुंब प्रबोधनात आपण प्रत्येक कुटुंबाला काही आयाम देणं. त्या आयामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबामध्ये वातावरण कसं असावं याकडे लक्ष जास्तीत जास्त केंद्रित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TV आणि मोबाईलचा वापर हा चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, याचा अतिरेक कसा टाळावा याच्यासाठी जास्त उद्बोधन करण्यात आलेलं आहे. मोबाईलने बहुतेक सगळ्या ठिकाणी कदाचित नात्यांची जागा मोबाईलने घेतलेली आहे आणि आपल्याला नात्यांची जागा समजा पुनर्स्थापित करायची असेल तर मोबाईलचा उपयोग हा चांगल्या रीतीने कसा करता येईल, TVचा उपयोग चांगल्या रीतीने कसा करता येईल, घरातलं वातावरण कसं चांगलं ठेवता येईल त्याच्यासाठी आपण 5 मिनिटं तरी रोज देवाजवळ प्रार्थना म्हणावी, मुलांना व्यायामाची आवड निर्माण करावी, त्याच्यानंतर त्यांनी चांगलं वाचावं, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांशी कसे संबंध ठेवावे हे सगळं आपल्याला या गोष्टींकडे पालकांना लक्ष द्यायचं आहे. आणि हे आपण कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून हे आपण समाजामध्ये ही व्यवस्था पोचवणार आहोत किंवा याच्याकडे लक्ष देणार आहोत. याच्यासाठी संघाने कुटुंब प्रमुख प्रत्येक शाखा स्तरावर एक कुटुंब प्रमुख स्वयंसेवक हा एक कुटुंब प्रमुख म्हणून नेमलेला आहे. या कुटुंब प्रमुखाने कुटुंब मित्र जोडावे, निदान 5 कुटुंब मित्र जोडावे ही अशी अपेक्षा आहे.
आणि या कुटुंब मित्रांनी दूत व्हायचं आहे. कशाचं दूत व्हायचं आहे? तर कुटुंब प्रबोधनाचं दूत व्हायचं आहे. आणि त्यांनी अजून कुटुंबीय मित्र जोडायचे. आणि हा जो समाज आहे, समाजामध्ये सुदृढ समाज आपल्याला निर्माण करायचा असेल, आपल्याला चांगले नागरिक समजा तयार करायचे असतील, तर हे अतिशय आवश्यक आहे. चांगले नागरिक करणं म्हणजे देश सुदृढ करणं, हे सुद्धा त्याच्यातूनच साध्य होईल. ही मुख्य आपले ध्येय आहे. आता त्याच्यासाठी आपण वेगवेगळे आयाम तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे आयाम केलेले आहे ते 9 दाम्पत्य मिलन, 0 ते 5 वयोगटातील पालकांचे मिलन, तसेच 1 ते 4 वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मिलन, 5 ते 7 वर्गातील पालकांचे मिलन आणि विवाह युक्त तरुण तरुणींचे समुपदेशन, तसेच ज्येष्ठ नागरिक मिलन, हे सगळं या आयामामध्ये अपेक्षित आहे. हे आपण याच्यावर कार्य करणार आहोत, या लाईनवर आपण कार्य करणार आहोत. आणि संघासाठी कुटुंब प्रबोधन हा आता अतिशय महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. हे सगळं कुटुंब प्रबोधनामध्ये अपेक्षित आहे. हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम मुख्यत्वे करून आपण परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी या विषयावर आपल्याला प्रबोधन करणार आहे. त्याच्यासाठी आपण हे सामूहिकरित्या हे करावं, सामूहिकरित्या याचं आपण श्राव्य करावं अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला सगळ्यात मोठं योगदान जे दिलं आहे ते ठाणे महिला महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दिलेलं आहे. म्हणून